टीव्ही सत्यमेव व्रतम। माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत। हे एक जण म्हणतो मला चुकीनं गुंतवण्यात आलंय, दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी। मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये, मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला। आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले। जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं, रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते, टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे। मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपींनी अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं हा? आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहित नसतं। आता मग तुम्ही काय मागणी करताय अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही। व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते। मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? पाठवावं। आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली डीएसबी काय करते? जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय, परंतु जेलमधली डीएसबी काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि काल या चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही। आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा। संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर आहे। तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले सुप्रिया सुळे तिथे गेल्या, एका महिलेच्या नावानं एक गट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे। तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये, तुम्हाला काय? मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही। नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे। मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे। आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे। फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही। परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज